ना डान्स फॉर हॅपीनेस. आमच्या रेग्युलर क्लास सोबतच आम्ही नवनवीन उपक्रम करत असतो, जसे की आषाढी एकादशी, चला शिकूया आणि खेळूया मंगळागौर, गरबा वर्कशॉप अँड गरबा नाईट, चिमाराव आणि चिंगीचा विवाह सोहळा, असे अनोखे आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले. यामुळे काय झालं तर ज्या रोजच्या रुटीनमध्ये महिला अडकल्या होत्या त्यातून बाहेर आल्या, त्या पॉझिटिव्हली एंगेज झाल्या आणि हे सर्व उपक्रम त्यांनी खूप एन्जॉय केले. असाच एक नवीन प्रोग्राम घेऊन आम्ही तुमच्या समोर आज आलो, तो म्हणजे डान्स प्रीमियर लीग. सेलिब्रिटी म्हणजे काय? ज्यांचं आयुष्य सेलिब्रेट करण्यासारखं असतं असे लोक म्हणजे सेलिब्रिटी. आपल्या घरामध्येच बघा ना, घरामध्ये असणारी स्त्री ही घराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते, घरातल्या प्रत्येकासाठी झटत असते. मग हिचं आयुष्य नसेल का बरं सेलिब्रेट करण्यासाठी सारखं? तर नक्कीच असतं. आणि म्हणूनच आपल्या घरातली बाजूला राहिलेली ही जी सेलिब्रिटी असते ना, तिला ओळख करून द्यायची, तिची निर्माण करायची ओळख म्हणून आम्ही डान्स प्रीमियर लीग हा शो अरेंज केला. तिची ओळख निर्माण करण्यासाठी डान्स हे माध्यम आम्ही निवडलं. ही जी कॉम्पिटिशन आहे ना, ती एका दिवसापुरती मर्यादित नव्हती. गेले 2 महिने या सर्व स्पर्धक महिला खूप कष्ट करतात. यामध्ये आम्ही वेगवेगळे टास्क दिले होते त्यांना, जसे की पहिलं टास्क होतं ते म्हणजे ग्रुप अरेंज करणं, दुसरं होतं ग्रुपला खूप सुंदर असं नाव देणं आणि चॅलेंजिंग अशी स्लोगन निर्माण करणं, तिसरं टास्क होतं स्पॉन्सरशिप टास्क. यामध्ये त्यांना वेगवेगळ्या ब्रँडकडे जायचं होतं, आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगायची होती आणि त्यांची ॲडव्हर्टाईज करण्याची जबाबदारी घ्यायची होती. सर्वांनी खूप उत्तम पद्धतीने हा टास्क कंप्लीट केला. याशिवाय त्यांचं आयुष्य आम्हाला 1 मिनिटामध्ये मांडायचं होतं, म्हणून आम्ही या 24 जणींच्या घरी पोहोचलो आणि प्रत्येकीचं आयुष्य, त्यांचं रुटीन कसं असेल याच्यावरती खूप सुंदर व्हिडिओ बनवले. आणि यातूनच अजून एक कॉम्पिटिशन निर्माण झाली, ती म्हणजे सोशल मीडिया क्विज. यानंतर आजची ही कॉम्पिटिशन आपण आज बघणार आहोत. तर मला इथून सांगायचं आहे की या ज्या 24 स्पर्धक ज्यांनी विश्वास ठेवला की डान्स प्रीमियर लीग आम्ही कंप्लीट करू शकू, त्यांना त्यांच्या घरून प्रचंड प्रतिसाद मिळाला, खूप सपोर्ट मिळाला. मी या सर्व जणींच्या घरच्यांची खूप आभारी आहे की त्यांना तुम्ही इतका पाठिंबा दिला. तुमच्या सपोर्टमुळे आज या स्टेजवरती आपल्याला दिसणार आहे. अजून काही दिवस फक्त, तयारी तर सुरूच आहे. असं उत्तर देईल ना की पुन्हा कधी कोणी प्रश्न नाही करेल. उड़ता चला तू जैसे उड़े बेधड़क आंधिया, बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े आंधिया, मंजर है नया मंजर नया, मंजर है नया कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां, मंजर है नया मंजर नया. मी जय भारती श्रीरंग खंडे, वय वर्ष 54. माझा छंद म्हणजे स्पोर्ट्स आणि वेगवेगळ्या गाड्या चालवण्याची मला आवड आहे. माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, मुलगी लग्न होऊन परदेशात असते. माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप शांत आहे, त्यांचा मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट मिळतो. आमची जोडी म्हणजे मेड फॉर ईच अदर. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियां, दिल थाम के जहां देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियां, करके
स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत जिंकण्यासाठी आणि बरेच दिवसापासून डान्स करत असल्यामुळे आम्हाला स्टेजवर वावरण्याची सवय आहे. तुम्हाला डान्स प्रीमियर लीग हा डान्स का रियालिटी शो कन्सेप्ट कसा वाटला? सुषमा एकदम मस्त आणि तुझी तयारी सगळ्यात जबरदस्त आहे आणि तू त्या मुलींना इतकं सुंदर प्रकारे तयार केलंयस ना की 15-20 वर्ष घरात नुसतं स्वयंपाक मुलं बाळं करणाऱ्या बायका आज ते अटायर काय त्यांचे हेअरस्टाईल्स काय त्यांचा कॉन्फिडन्स काय हे सगळं इतकं जबरदस्त होतं ना की मला असं वाटतं ते पुढच्या वर्षी बहुतेक तू 5 स्टार हॉटेलमध्ये एखाद्या पुणे किंवा मुंबईच्या तिथल्या सगळ्या खऱ्या खऱ्या सेलिब्रिटींना म्हणजे आता तर या बायकाच सेलिब्रिटी झाल्यात खरं तर. घर सांभाळायचं होतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये योगा डान्स आणि त्यासाठी टाईम काढून रोज 2-2 4-4 तास प्रॅक्टिसला देऊन आणि मग त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी रेडी होणं ही साधी गोष्ट नव्हती. तर हॅट्स ऑफ टू ऑल द लेडीज इन्क्लुडिंग माय मॉम आणि ऑब्वियसली दे आर वंडर वुमन्स अँड व्हेरी व्हेरी मीन्स ऑल द बेस्ट. सांगलीमध्ये प्रथमच आम्ही डान्स प्रीमियर लीग ही कन्सेप्ट सांगलीमध्ये प्रथमच राबवतोय. टीम डान्स के दिवाने.
यानंतर आपली शेवटची टीम आहे टीम डान्सिंग दिवा. काय म्हणाल की टीम वर्क मध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याने एखादं काम यशस्वी होऊ शकतं? गुड इव्हनिंग. आपला प्रश्न जो आहे तो टीमवर्कच्या संदर्भात आहे. टीमवर्क म्हणजे काय, तर टीममधील सर्वांनी मिळून आपलं ध्येय साध्य करणे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या टीममध्ये एक कॅप्टन किंवा लीडर असणं गरजेचं असतं आणि तो कॅप्टन किंवा लीडर त्याच्याजवळ भरपूर क्वालिटीज असणं गरजेचं असतं. तो गुड लिस्नर असला पाहिजे, त्यांनी ग्रुपमधल्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. अशा असतात सेलिब्रिटी. 2 महिने आपल्या संसारातून इतका वेळ काढून या सर्वांनी इतकी मेहनत केली छोट्या छोट्या गोष्टीवरती. मॅमनी पण ते नोट डाऊन केले. तर या सर्वजणी या 24 जणींना सेलिब्रिटी झाला आणि या सेलिब्रिटींचं ऑटोग्राफ आज मला हवंय. तर मी सर्वांना विनंती करते की आज मला ऑटोग्राफ तुम्ही द्यायचा आहे टीम वाईज जवळ. तर आता आपण रनरअप कोण आहे ते बघूयात. रनरअपची ही ट्रॉफी जात आहे टीम कोण? डान्सिंग दिवा. आणि आता वेळ आलेली आहे डान्स प्रीमियर लीगचा फर्स्ट सीझनची विनिंग ट्रॉफी विनर ग्रुपचं नाव अनाऊन्स करण्याची. तर विनर ग्रुप आहे